पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती छान भाव केला तो। अगं छान भाव केलात म्हणजे माझ्या कामात लागतंच ते आणि भाव करायचाच असतो। तुम्हाला आठवतंय आपण भाजीवाल्याकडे पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुम्ही किती ओरडला होतात मला। अगं वल्ली तू त्या भाजीवाल्याबरोबर भाव करत नव्हतीस। वल्ली ती रियाच होती ना, म्हणजे वल्लीला तिने मुद्दाम धडक दिली। वल्ली काय ग लागलं का ग? ये वल्ली आई गो नको नको हळू उठ हळू ये थँक्यू नाही ठीक आहे द्या माझ्याकडे द्या मी नाही सोड थँक्यू हळू हां मी ठीक होतो धन्यवाद थँक्यू ठीक होतं हळू वल्ली बसशील ना 2 मिनिटं मी सामान आत टाकते। हां हात खूप दुखतोय नमिकाताई। हो ग वल्ली जाऊन औषध लावूया। हां मुकामार लागलाय बहुतेक। ये तू बस ये हळू अरे पसडबात होती। ते गुंड सुद्धा त्या दिवशी असेच पळून गेले कारण तेही वल्लीलाच पळवायच्या मागावर असतील आणि त्यांनी चुकून मलाच। ही रिया वल्लीच्या मागे का लागली अजून? थांब ग वल्ली मी ठीक आहे होणार जाऊ बाई। हळू ये हळू खूप दुखताय का ग? नाही एवढं नाही ये पण अशी मधूनच कळ मारते। हो हळू ये हळू अगं बाई वल्ले काय ग काय झालं बाईला? काय झालं बाई? काही नाही गाडीची धडक लागली आणि पडली। आजकाल ना रस्त्याने फिरायची सुद्धा चोरी झाली आहे। काय गाड्या चालवतात ती लोक। मग काय त्या चालकाला मारहाण वगैरे झाली का नाही? हो आता तेच करायला हवंय। हा मग चप्पल काढतेच मी ठेवते। मावशी अरे हा ओळखलं? हा सौरभ ऑफिस मध्ये काम करतो। हो तुमची पिशवी द्यायला आलो तो। फक्त पायाने हो मावशी हे दादा कसे आले इथे? हे तर सौरभच्या ऑफिस मधले आहेत। तुम्ही भाऊजींच्या ऑफिस मध्ये गेला होतात माई मावशी? नाही अगं ते हे भाजी आणायला गेले होते ना, तर ते अगो 2 भाजीनी भरलेल्या पिशव्या त्या उचलायला म्हणजे ना यांनी मला मदत केली। चांगला माणूस आहे हो हा। अगं तेव्हा त्या गडबडीत ती पिशवी मी तिकडेच विसरले की काय देव झाली। हो का? हा नाही तर काय अगं मी सौरभच्या ऑफिस मध्येच विसरले असते तर सौरभच घेऊन आला असता ना, हा कशाला आला असता? सौरभ आलाय ऑलरेडी घरी? हा मगाशीच आला। अगं लवकर आला तो आज। नाही थोडं बोलायचं होतं त्याच्याशी। काय ना? नाही आधी वल्लीला नेऊया ना, तिला औषध लावूया। हो मग बघते काय करायचं। ये वल्ली जाऊया चला ये हळू उठ हळू चल सावकाश उठ बाळा। सावकाश ज्या हाताला लागले तिकडेच तुम्ही दाबताय होणार जाऊ बाई। अगं बाई चल सावकाश चल। इकडे धरा इकडे। धर तिला धर चल। आणि कुठे लागलंय? नाही बस पायाला लागलं। हळू दुखतंय का ग? कळ मारते मधूनच। हो ना सावकाश चल। हो सावकाश का
हळूहळू पण अरे जाऊबाई तिकडेच लागलंय ना. हो बाळा, इथे बस आधी तू इथे मावशी नीट तुम्ही बस. बसवा, मी कुठेही हात लावला तरी दुखतोय. नाही नाही तुम्ही नाही, कोणी ये. काही नाव थांबा, तुम्ही कोणी काही करू नका, मी बसते. बस मी पाणी आणू का जरा? पाणी घेऊन येतो. आहे पाणी आहे. अगं बाई हे काय झालं काय झालं लागलं काही खायला? नाही हो, थांब जरा, काही नाही विशेष, काही नाही. ती पडली अरे जरा देवा. लागले, पण आता बरी आहे. हो कुठं लागलंय अहो तुम्ही बोल. तुम्ही कशाला झाली काळजी का? करताय? अगं, नाही सूज तसं बघू तर काही नाही. झालेलं मावशी, नाहीये. पाणी. फक्त तुम्ही एक काम करा, मला काहीतरी लेप वगैरे तयार करून द्या, मी लावते, मी बरी होईन. काय नाही. नाही, नाही, आपण डॉक्टरकडे चाललो नाही नाही उठ उठ डॉक्टरकडे अहो तू जरा मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो आधी आपल्याला बोलायचं, जरा बाहेर ये. ये, आले. पाणी पाणी माय पाणी मावशी. पाणी घे, पाणी घे, बरं वाटेल. काय झालं वहिनी वल्लीला कसं लागलं माहितीये? नाही मी तोच विचार करतोय अशी कशी पडली वल्ली पडली नाही, तिला गाडीनं धडक दिली. हे देवा तरी मी हिला सांगत असतो असं वेंदळ्यासारखं नको चालत जाऊ, जरा आजूबाजूला बघत जरा रस्ता क्रॉस करताना काही झालं असतं म्हणजे. वल्लीला गाडीनं चुकून धडक दिली नाही, कुठली तरी गाडी मुद्दाम येऊन वल्लीला धडकली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली गाडीत कोण होतं ते मी पाहिलं. रिया होती. ही का माझ्या मागे लागली बाई अजून काय हवंय तिला आता? काही झालं असतं वल्लीला, बरं वाईट झालं असतं जीवाचं काही तर. एक्झॅक्टली, म्हणून मी म्हणते आपण रियाला जास्त सिरियसली घ्यायला हवं. ही बाई तुझ्या आयुष्यातून गेलेली नाहीये. आपण जाऊन तिला भेटूया आणि तिला जाब विचारूया. सचिन हो चला लगेच. नाही, मी जरा मावशींना सांगून येते फक्त. हो ठीक. मावशी ऐका ना, मी आणि सचिन जर बाहेर जाऊन आलो तर चालेल का? हो चालेल ना, त्यात काय. अगं मी आहे, आप्पा आहेत वल्ली जवळ. पण काय तुम्हाला का बाहेर? जरा डॉक्टरकडे जाऊन येतो, एकदा भेटून येतो त्यांना. इतकं लागलंय ते. अहो पण फोन करणार होतात ना तुम्ही, आता डॉक्टरांकडे जायची काय गरज आहे? अगं वल्ली, ते फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांनी काही औषध दिलं तर म्हणजे पेन किलर वगैरे देतील, तेवढं तुला बरं वाटेल. अगं अहो पण त्यांना सांगा ना, मला सोडून जायची काय गरज आहे? इकडे बसू दे ना त्यांना. अगं सचिन बोलेल त्यांच्याशी आणि तेवढंच त्याच्या मनाला बरं वाटेल, नाही का? नवरा एवढी काळजी घेतोय याच्यात आनंद मान. सुनबाई, लेप करायला जरा हे 2 जिन्नस कमी पडतायत. तेवढे आयुर्वेदिक औषधालयातनं घेऊन येता का? हो येते. म्हणजे किल्ली तिथं हो, आहे. येते आम्ही. हो. आले पटकन. लवकर या. येते. हो, येणार. काही कुठे जाणार नाही. चल सचिन. हाय हाय, तुम्ही इथे कसं काय काम होतं का? काय झालं सचिन, आपण बसून बोलूया ना प्लीज. बोलायला नाही आलोय आम्ही, तुम्हाला जाब विचारायला आलोय. असं का वागताय तुम्ही? वल्लीच्या जीवावर उठलाय का? मी कुठे काय केलं? आणि तसं पण मी तुमच्या आयुष्यातून बाहेर पडलीये. माझा आणि वल्लीचा काही संबंध नाहीये. रिया, साळसूतपणाचा आव आणू नकोस. मी पाहिलंय सगळं. तू गाडीनं वल्लीला धडक दिलीस ना, तेव्हा मी होते तिच्या बरोबर. धडक? तुम्ही काय बोलताय अनामिका ताई? काय बोलतीये मी? मला चांगलंच माहितीये काय बोलतायत त्या. तुम्हाला काहीच वाटत नाही का? हो काय इच्छा काय तुमची, मारून टाकायचंय का वल्लीला? काहीतरी गैरसमज होतंय. माझ्या हातातून ते चुकून झालं. मला नाही माहिती होतं की ती वल्ली आहे. अगं पण तुला बघावंसं वाटलं नाही का की आपल्या गाडीनं जिला धडकवलंय ती कोण आहे, काय झालंय तिचं? काही नाही हो वहिनी, नाटकं आहेत सगळी यांची. अख्ख्या पुण्यामध्ये बरोबर वल्लीलाच कशी गाडी धडकते यांची. आय स्वेअर सचिन, मला नाही माहिती होतं. मॅडम तुम्हाला ना खूप चांगला ओळखतो मी, त्यामुळे माझ्या समोर ही नाटकं करूच नका तुम्ही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर माझ्या इतका वाईट या जगात कोणी नसेल. माझं खूप प्रेम आहे वल्लीवरती आणि तिला काहीही झालेलं मला सहन होणार नाही. मी सांगून ठेवतोय तुम्हाला आत्ताच. सचिन, मी वाईट नाहीये.
एक चूक झाली होती की मी तुझ्या प्रेमात पडली आणि तिथून सगळ्या गोष्टी बिघडलं. मला अजूनही वाईट वाटते की मी तुला ब्लॅकमेल करत होती. मी बदलली, मी आधीसारखे नाहीये. आणि ना माझा हे प्लॅन पण नव्हता. झालं काय की मला वल्ली दिसली आणि माझा कंट्रोल झाला नाही आणि राग आवरला नाही, एवढंच झालेलं. हे बघ रिया, मागच्या वेळेसच तुला पोलिसांकडे द्यायला हवं होतं हे असं वाटायला आम्हाला भाग पाडू नकोस. ही शेवटची वॉर्निंग समज. पुढच्या वेळेला आम्ही नाही, पोलीस येतील तुला घ्यायला. नाही नाही, प्लीज प्लीज प्लीज, माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नका प्लीज. मॅडम, ही नाटकं बघण्याची काहीच हौस नाही आम्हाला. वहिनी यांना ना बोलण्यापेक्षा करून दाखवूयात आपण की याचा शेवटचा चान्स होता. चला वहिनी. वल्ले वल्ले, अगं बरं वाटतंय ना तुला? मावशीबाई चालू द्या चालू द्या. हो पण ह्या सुनबाई कधी येणार, माझ्या वस्तू कधी आणणार आणि माझा गुणकारी असा लेप कधी तयार होणार तेच कळत नाहीये मला. बरोबर आहे माई मावशी. अहो किती वेळ लागला यांना. मला सांगा, डॉक्टरांकडे एवढा वेळ लागतो का? केव्हापासून बाहेर. ओ आप्पा, तुम्ही आधी तुमच्या त्या फेऱ्या थांबा. तुमच्याकडे बघून मलाच गरगरायला लागलंय. आणि तुला बरं वाटत नाही ना? जरा शांत राहा. सगळीकडे आपलं लक्ष द्यायचं. शांत राहा, येतील एवढ्यात. हो पण हे बघ आले. हो, मिळाल्या का वस्तू? हो मिळाल्या ना. द्या द्या लगेच कर. धन्यवाद. काय झालं? किती उशीर केलात तुम्ही? आणि काय म्हणाले डॉक्टर? काय काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले डॉक्टर ना ते म्हणजे ते डॉक्टर नाही भेटले, बंद होता दवाखाना. पण आप्पांच्या सगळ्या वस्तू मिळाल्या तर ते काम झालं आमचं. वल्ली, कसा आहे पाय? पाय बरा आहे, हात जरा जास्त दुखतोय. अरे बापरे, हो का? मावशी, सौरभ कुठे आहे? आहे ना, वर आहे. बरं, मी जरा आले भेटू. हो हो, जा जा. खूप दुखतो का ग हात? थोडासा. माई मावशी, काय ग? खरं सांगा, तुम्ही कुठे गेला होतात? सांगितलं ना, भाजी आणायला गेले होते. खोटं बोलताय तुम्ही. ए, माझ्या पोटात काही राहत नाही ना, म्हणून तुम्ही हे बोलताय. मला माहितीये तुम्ही भाऊजींच्या ऑफिस मध्ये गेला होतात ना? अरे का? ऑफिसला गेला होतास आज? हो. तुला कोणी काही बोललं नाही? नाही, काय झालं? एकबोटे सर आले होते माझ्या घरी आज. कसं आहे ना, अरे घरी त्यांना असं एकत्र आणणं जमत नाही, म्हणून मग शेवटी ऑफिसची मदत घ्यायचं ठरवलं. नाही, बरोबर आहे. आधी सुद्धा ऑफिसमुळेच नातं जुळलं ना त्यांचं. बरोबर आहे. शेवटी मी डोकं लढवलं. हा. त्या एक बोट्यांना जाऊन भेटली आणि त्यांना सांगितलं, तिला ना ते भिंतीचं काम द्या. हा मावशी, एक भिंत डिझाईन करणं काही अवघड काम नाहीये. हो बरोबर आहे. मग काय ठरवलंय? एकबोटे सरांना नाही म्हणवत नाहीये. हो, पहिल्या कामात त्यांनी खूप मदत केली तुम्हाला. हो ना, पण मग आपण सतत समोरासमोर येणार. तुला तुला त्रास नाही ना होणार? समोरासमोर आले ना की त्यांचं बोलणं होणार. मग एकदा बोलणं वाढलं ना की भेटीची ओढ लागणार ना. मग दादा आणि वहिनी परत प्रेमात पडणार. वा, आ, जमलंय तुला. हा माई मावशी, काय शक्कल लढवली तर तुम्ही. कसं सुचलं तुम्हाला? शी बाई, मला हे काम जमलंच नसतं. अगं अजिबात अवघड नाही. बघ ना, आता दादा आणि वहिनी रोज समोरासमोर येणार ना एकमेकांच्या. नाही नाही, काय काळजी करू नकोस. हे बघ, दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. पर्सनल लाईफ वेगळं, प्रोफेशनल कमिटमेंट्स वेगळ्या. तुला त्रास होणार नाही? अजिबात नाही. हो, सांगून टाक. थँक्यू. हो म्हण असं सांगितलं खरं,
पण हे मी कसं हँडल करणार आहे काय माहिती. रोज एकमेकांच्या समोर यायचं म्हणजे कठीण आहे. मी म्हणतीये मला काम करायचंय, पण पुन्हा त्याच चक्रात अडकले नाही म्हणजे मिळवली. रोज एकमेकांसमोर यायचं म्हणजे अवघड आहे. हा हा असंच करा. हे बघा म्हणजे कसं आहे ना, अनामिका ऑफिसला कशी येईल ते सगळं मी बघते. म्हणजे मी तिला पाठवते ऑफिसला आणि ते दोघं एकमेकांशी बोलल्याशिवाय काम पुढे सरकणार नाही. त्याची सोय काय करायची, कसं करायचं ते तुम्ही ठरवा. मस्त. हा प्लॅन परफेक्ट काम करेल मावशी. तसंही काय होतं, ऑफिसचं काम जेव्हा केलं त्यावेळेला मिस अनामिकांनी सगळ्या परमिशन्स पटवर्धनकडूनच घेतल्या होत्या. ह्यावेळेला सुद्धा असं केलं ना तर त्या दोघांना संशय नाही येणार. कोणीतरी आलं. नंतर बोलतो. माई मावशी हे काय बरोबर नाही. हा तुमची बरी चीटिंग चालू आहे. आता मी काही नाटकं केली की तुम्ही मला बोलता आणि तुम्ही नाटक करताय, लपवाछपी करताय, सगळं करताय. चुप गा. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. म्हणजे मला आणि सचिनला सगळं माफ आहे ना, कारण आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करतो. तुम्ही दोघंही मला चापटी का मारताय? अगं मग इथे परिस्थिती काय आहे, तुझं काय चाललंय? सौरभ आणि अनामिका एकत्र यायलाच हवेत रे. हा म्हणजे आपण सगळे प्रयत्न करतोय, पण मला एक प्रश्न पडलाय की पुढचा टप्पा काय आहे. ते गोटे सर सांगणार आहेत, पण त्याआधी आज ऑफिसमध्ये काय घडते ते तर बघूया. अरे देवा, आज अनामिका येणार नाही का ऑफिसला? अरे काय करतोय मी? तिला यायचं तर ती येईल आणि तिचं तिचं काम करेल. मला काय त्याचं? अरे काय चाललंय माझं? ती आत्ता इथे नाही तर हे असं चाललंय. तिचा इतका विचार करतोय मी. सौरभ फोकस फोकस. सौरभ फोकस. हा शर्ट नको. अरे काय करतोय मी? ती इथे नसताना ही परिस्थिती आहे, ती इथे असताना नको नको नको. आज ऑफिसला जायलाच नको. आज घरनंच काम करतो. वर्क फ्रॉम होम. पटवर्धन आलास ऑफिसला तू? नाही हो सर. चल चहा पिऊन येऊया. मी पण लवकर आलोय. सर ऐका ना, मी अजून निघालोच नाहीये. मी काय म्हणतो सर, आज मी हे करतो, घरनंच काम करतो सर. म्हणजे नाही का, वर्क फ्रॉम होम. हा ठीक आहे, कर की. म्हणजे ते आपलं घरून काम कर तू, पण उद्या किंवा परवा कर ना. आज ऑफिसला ये. का सर? अरे त्या सेठियांबरोबर मीटिंग आहे ना आपली. नाही सर, ती ऑनलाईन आहे. मी जॉईन करतो ना ऑनलाईन. अच्छा, ऑनलाईन आहे का? हो सर. अरे आज ते आपले ते हे येणार आहेत ना. कोण सर? ते आपले ते शेख म्हणून येणार आहेत. नवीन क्लायंट आहेत. सर मला या मीटिंग बद्दल काहीच माहिती नाही. हा ते आजच ठरलंय ना, तर मग तू ये ऑफिसला. येस सर. ओके. सचिनचा फोन का नाही लागत आहे? तू काम सोडलंयस का माझं? मम्मा, मी रोज तू दिलेलं काम पूर्ण करत असते.
नाही, साईट व्हिजिट्सवर वगैरे जात नाही सल्ली. तूच नीलला पाठवतेस ना म्हणून मी जात नाही. आता तू माझ्यावर ढकलू नकोस आहे. म्हणजे मी पाठवलं तर जाशील. एक मिनिट, कुठलं काम आहे नक्की? आणि सरळ सांगा, असे आडेवेडे घेत सांगू नकोस. ते सौरभच्या ऑफिसमध्ये जाऊन काही मापं घ्यायची आहेत. म्हणजे त्यांना एका भिंतीवर काहीतरी वेगळं करून हवंय. तर ते काय आहे ते तिथे गेल्यावर कळेल आणि कसं करायचं ते पुढे ठरवू. पण जायला हवंय. अच्छा, आणि आजच जायचंय का? अगं ते पोटात दुखतंय का? म्हणजे असं काहीतरी मेजर घडलंय. आत्ता बरी होतीस ना राधा? अगं पोट सकाळपासूनच दुखतंय, पण म्हटलं की सतत कशाला कंप्लेंट करू म्हणून नाही सांगितलं. मम्मा प्लीज आजच्या दिवस असं घरच्या घरी बसलेलं काहीतरी काम दे ना छान. बाहेर नको ना पाठवूस, ट्रॅव्हलिंग वगैरे प्लीज. काय करू आता? नीलला पण फोन केला होता पण त्यालाही काहीतरी काम आहे. त्याचे नाना आले आहेत. नाना पुण्यात आहेत? अरे हा, राईट 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 राईट. मला नील म्हणत होता काहीतरी काम आहे ना त्यांचं. हो, आले असतील पुण्यात देवाना. आता काय करायचं? बरं थांब, मी तुझ्यासाठी ओवा अर्क घेऊन आले. मम्मा ऐक ना, पण मग त्या कामाचं काय करायचं? म्हणजे जावं तर लागेल ना कोणाला तरी. हो, आता बघते. ऐक ना अगं असं नको करूस, ऍटलीस्ट कामाच्या बाबतीत. माझं पोट दुखतंय ग, नाही तर मीच गेले असते. तू जाशील का त्यापेक्षा? ठीक आहे, बघते. म्हणजे जावं लागेल पण बघते, मी करते काहीतरी.